नमस्कार. आमदार साहेब मला सांगा, की बुलढाण्याच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर विकास हा एकीकडेला पूर्ण सगळीकडे दिसत आहे. आणखी कोणकोणते विकासाचे संकल्प आपले आहे आणि ते समोर दिसणार आहेत? बघा, मागच्या मुलाखतीमध्ये मी जेवढ्या पण गोष्टी आपल्याला सांगितल्या होत्या त्या सगळ्यातच सुरू झालेल्या आहेत. मेडिकल कॉलेजचं काम चालू झालं, BSc ॲग्रीचं काम झालं, मॉडर्न डिग्री आता टेंडर प्रक्रियेमध्ये आमचं आहे. नव्याने कामगार भवन आम्ही इकडे आणलं, महसूल भवन आणलं. ग्रामीण भागातलं सिंचनाची जेवढी कामं होती ती आता जवळपास मंजुरीच्या स्टेजवर त्या ठिकाणची आहेत. क्रिटिकल सेंटर सिव्हिल हॉस्पिटलमधलं आणि कार्डियाक कॅथलॅक सेंटर याचं पण काम प्रगतीपथावर आहे. म्हणजे गेल्या 50-70 वर्षात जेवढा विकास इकडे झाला नाही तेवढा 2-2.5 वर्षामध्ये मी या ठिकाणी चालू केला. आता ही कामं पूर्णत्वास नेणं हेच एक आव्हान आहे. आव्हान म्हणण्यापेक्षा फास्ट वेळेच्या आत ती पूर्ण झाली पाहिजे, जेणेकरून लोकांना याच्या सुविधा मिळायला पाहिजे. जे सिंचनाचे प्रकल्प मी हाती घेतले तो सिंचन माझं आज 3% 12%वर गेलं. माझा लक्ष्यांक आहे की येणाऱ्या वर्षभरामध्ये किंवा पुढच्या आणखी एका वर्षामध्ये हा 96% आपण पोचलो पाहिजे. आणि ते जर झालं तर माझ्याकडच्या आत्महत्या बंद होतील, माझ्याकडचा शेतकरी सुकावेल, एका पिकाच्या ऐवजी 3 पिकं त्या ठिकाणी काढेल. आणि सगळ्या क्षेत्रात म्हणजे स्पोर्टमध्ये क्रांती होणार, एज्युकेशनमध्ये क्रांती झाली, तिकडे सिंचनामध्ये क्रांती होणार, ब्युटिफिकेशनमध्ये क्रांती त्या ठिकाणी आहे. सगळं क्षेत्र असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये आपलं काम नाही. आता माझं CBSE पॅटर्न भारतातलं पहिलं बुलढाण्यात चालू होतं. आज माझं पॅटर्न महाराष्ट्राने स्वीकारलं आणि महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरिबांच्या मुलांना आता CBSEच्या माध्यमातून 70% CBSE आणि 30% स्टेट बोर्ड या माध्यमातून MPSC UPSCचं शिक्षण आता सगळ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही खूप समाधानी आहोत. एवढं खरं आहे की यावर्षी लाडक्या बहिणीमुळे कुठलाच निधी अवेलेबल नाही आहे, कुठल्याच डिपार्टमेंट खात्याचे पैसे नाही आहे, म्हणून कामाला काही अंशी ब्रेक लागला. किंबहुना मागची जी कामं आहेत त्या कामावर पैसे नसल्यामुळे बऱ्यापैकी कामं थांबलेली आहेत. शेतकऱ्याच्या बाबतीत जर बोलायला गेलं, सिंचनाकडे आपण विशेष लक्ष दिलेलंच आहे, पण आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे जे हाल आहे ते खूप जास्त म्हणजे दुर्गतीत आहे. काय सांगणार? नाही, आता सध्या शेतकऱ्यांचं फार नुकसान नाही आहे. फार केळीच्या बागा असतील, त्याच्यामुळे आता संत्र्याचाही मोसम नाही आहे, म्हणजे त्याला काही फळधारणा झालेली नाही आहे. फक्त अवकाळीमुळं जसं लिंबूची झाडं अकराळ विकराळ असतात ती उन्मळून पडतात, केळीच्या बागा खाली पडतात. आता शेतात तर बहुतांश सगळी शेतं आता खाली झालेली आहे. याच्यामुळे नुकसान फार नाही आहे, परंतु अशा प्रकारचा पाऊस उभ्या आयुष्यात आम्ही कधी पाहिलेला नाही या महिन्यामध्ये. ॲक्च्युली नक्षत्रानुसार 22 तारखेला रोहिण्या चालू होतात, तेव्हापासून थोडाफार अवकाळी पाऊस पडायचा, ज्याच्यामुळे शेतीची मशागत केली जायची. पण सलग असा पाऊस अगदी सूर्यच नाहीसा झाला असं चित्र कधी महाराष्ट्राने पाहिलं नाही. युवा जे आहे ते रोजगाराकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर रोजगाराचा जो प्रश्न आहे हा नेमका आपण केव्हा सोडवणार? आता BSc ॲग्रीला 1,500 लोक लागणार आहेत. मेडिकल कॉलेजला ऑलरेडी 400 लोक लागलेत आमची. आता जवळपास तिकडे आणखीन 1,500-2,000 लोक त्याच्यावर पण लागणार आहेत. मॉडर्न डिग्रीला पण आम्हाला त्या ठिकाणी लागणारच आहे. आउटसोर्सिंगच्या माध्यमातून नाही म्हटलं तर 1,500-2,000 लोकांना जॉब आता या ठिकाणी मिळत आहे. म्हणजे पुढचा आमचा टेक्स्टाईल पार्क आहे. पुन्हा आम्ही जे काही डेव्हलपमेंट केलं, तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आमचं डेव्हलपमेंट आहे. आम्ही आता बुलढाण्यात स्मारकं उभारली तर 26 मुलं त्याच्यावर कामाला लागली. आता येळगाव धरणाखालचं आमचं पर्यटन होणार, तिथे पण 150-200 लोक कामाला लागणार. पलडकचं पर्यटन होईल, तिकडे 500 लोक कामाला लागतील. तर जे मी काही गोष्टी आणल्या याचा हेतूच 3 गोष्टीचा आहे. एक तर डेव्हलपमेंट दिसली पाहिजे, दुसरं सौंदर्यीकरण दिसलं पाहिजे आणि त्यातून रोजगार निर्माण झाला पाहिजे. हाच आमच्या सगळ्या गोष्टीचा टार्गेट आहे. आता टेक्स्टाईल पार्क ज्यावेळेला आमचा उभा राहिला, तर सुतगिरणी आमची आता मंजूर व्हायच्या स्टेजवर आहे. सुतगिरणीमध्ये कनेक्टिव्हिटी अशी होणार, सुतगिरणी उभी राहणार, शेतकऱ्यांचा सूत कापूस घेतला जाणार, तिथे पण मजूर लागणार. मग जिन येणार, जिनमध्ये मजूर त्या ठिकाणी कामाला लागणार, त्याच्याशी कनेक्ट कापडगिरणी राहील, मग कापडगिरणीमध्ये मजूर लागणार. तर ही जी शेतकऱ्यांच्या मालापासून तर रोजगारापर्यंत कनेक्टिव्हिटी आहे, हा सारासार विचार करूनच आम्ही हे सगळं केलेलं आहे की लिंकिंग आम्ही केलेलं आहे. हे करताना रोजगार उभा राहिला पाहिजे, तर फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. 15-20 हजार. तुम्ही रोखठोक भूमिका नेहमी घेत असता. तुमच्या वक्तव्याकडे काही विरोधकही त्याला धरून घेतात आणि त्याच्यावरती उहापोह करतात. या विषयावर काय म्हणत? बघा, मी काही असं जाणीवपूर्वक बोलत नाही. माझे जे अनुभव आहेत तेच मी कथन करत असतो. आणि मला माहिती मी जे बोलतो हे अनेकांना खाजगीत मान्य करतात, फक्त बोलायचं कोणी धाडस करत ते धाडस माझ्याकडनं होतं. त्याच्यामुळे खाजगीत सगळेच मान्य करतात की हे आमदार जे बोलतात ते खरं बोलतात. कारण तुम्ही त्याच्या खालच्या जर कॉमेंट्स पाहिल्या, फेसबुक कॉमेंट्स, तर त्याच्या निगेटिव्हिटी तुम्हाला पाहायला मिळणार नाही.
केंद्राने कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये प्रस्ताव पारित केलेला आहे जातीनिहाय जनगणना होणार. या जातीनिहाय जनगणनेचा जो विषय आहे त्याचा लाभ देशवासियांना कशा पद्धतीने होईल, काय तुम्ही सांगा. 100% जातीवाईज गणना झाली पाहिजे. आमच्या देशाची निर्मिती ही हजारो भाषा, हजारो जाती, अनेक धर्म, अनेक पंथातून झालेली आहे. आणि त्यातल्या त्यात जे काही मागासवर्गीय जाती राहिलेल्या आहेत, बॅकवर्ड जागे, त्यांना सरकारने 50 वर्षापासून, त्यांना 70 वर्षापासून रिझर्वेशन देऊन त्यांना सोबत आणण्याचा प्रयत्न चालू आहे. पण अजूनही आरक्षणाचा फायदा बऱ्याचशा लोकांना होत नाही. किंबहुना आरक्षणाचे फायदे एकाच जातीतील एकाच वर्गाला मिळतात. एक वर्ग गरीब तो गरीबच राहतो, एक श्रीमंत श्रीमंत होतो. त्याच्यामुळे जाती गणना ही झालीच पाहिजे. खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठा धोका आम्हाला जो आहे की बांगलादेशातले बाळासाहेब ठाकरे 1992 पासून सांगायचे की त्या काळात 2 कोटी होते, आता किती कोटी असतील सांगता येत नाही. पाकिस्तानी अजून आपल्याला किती आपल्या देशात सांगता येत नाही. त्याच्यामुळे जाती गणना ही झालीच पाहिजे. आणि येणाऱ्या 4 महिन्यामध्ये तुम्ही निवडणुका घ्या असं राज्याला सांगितलं. समजा या निदर्शनाकडे तुम्ही कसं बघता, काय सांगाल. 4 महिन्यात निवडणुका होतील असं वाटत नाही, कारण निवडणूक आयोगाच्या धोरणानुसार पावसाळ्यामध्ये ते निवडणुका घेऊ शकत नाही. ऑक्टोबर, नोव्हेंबर किंवा डिसेंबर नंतरच निवडणुका राज्यामध्ये होतील. कारण शेवटी कोर्टांचा सन्मान ठेवणं शासनाचं कामगिरी असलं तर फिजिकल ग्राउंडवर काम करताना जो त्रास कर्मचाऱ्याला होऊ शकतो किंवा मतदार होऊ शकतो किंवा मतांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, काय त्याला आपण मतदान वाढायसाठी, तर तो त्याच्यात म्हणजे कमी प्रमाणात होईल. निवडणुकांचे निकाल वेगळे लागतील, त्याच्यामुळे निवडणुकाला पुरेसा वेळ लागणारच आहे. आणि मला वाटतं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की आहे तशा स्थितीमध्येतल्या आरक्षणावरच आपण निवडणुका घ्या. त्याच्यामुळे आता जेव्हा केव्हा हा एम्पिरिकल डाटा जमा होईल, कास्ट वाईज सगळी गणना होईल, त्याच्यानंतर पुढच्या आरक्षणाची दिशा त्या ठिकाणी ठरेल. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हा सक्सेसफुली राबवला आणि त्याच्यात विजयसुद्धा मिळवला. त्याच्या अनुषंगाने तिरंगा लढी सगळीकडे काढण्यात येत आहे. काय सांगणार, सिंदूर जे ऑपरेशन सिंदूर होतं पूर्ण झाल्यावर कशा प्रकारचं एक समज. बघा, ज्या पद्धतीने भारताने पाकिस्तानला उत्तर दिलं, अख्खं जग या गोष्टीमुळे अवाक आहे की भारताची अँटी डिफेन्स सिस्टीम इतकी खतरनाक कशी आहे. जी अँटी डिफेन्स सिस्टीम आपल्याला रशियाने दिली, त्यांनाही विश्वास बसत नाही की आम्ही एवढं शक्तिशाली यांच्या हातात कसं काय दिलं. पण अचानकपणे युद्ध बंद होणं, प्रत्येकाला असं वाटलं, प्रत्येक भारतीयांनी, प्रत्येक आर्मीच्या अधिकाऱ्यांनी मानसिकता केली की आता पाकिस्तानचा POK घेतल्याशिवाय, आतंकवादाचं जड खतम केल्याशिवाय हे थांबणार नाही, हे प्रत्येकाला वाटलं. आर्मीची पण तयारी तशीच. जवळपास आमचे जे काही पोरं तिकडे कामाला आहेत, देशातल्या रिटायर कर्मचारी जे सैन्याला बोलवलं गेलं, सगळ्यांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले गेले. पण अचानकपणे एकदम असे काय माघार घेतली, याच्याबद्दल तर अख्ख्या भारतीयाच्या मनामध्ये शंकाच आहे. आता शेवटी कशा स्थितीमध्ये हा निर्णय प्रधानमंत्र्यांनी घेतला किंवा आर्मीच्या लोकांनी घेतला हे काही अजून कोणाला कळलेलं नाही आहे. पण अपेक्षा हीच होती की 70 वर्षाचं जे काही चाललं आहे हे आता खतम व्हायला पाहिजे होतं. आणि एकदाची काय आपली जी LOC आहे ही कंट्रोल लाईन ती पडायला पाहिजे होती. महसूल विभागाने पावसाची शक्यता सांगितलेली आहे. शेतकऱ्यांना काय एक मेसेज असणार आहे. ही शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कारण आता पाऊस जरी पडला तर पुढे खंड मोठा पडेल आणि खंड पडला तर परत दुबार पेरणीचं संकट शेतकरी येऊ शकते. म्हणून ही पेरणीची वेळ नाही आहे. शेतकऱ्यांनी शांत राहावं, आराम करावा आणि पूर्णपणे पाणी उघडल्यानंतर शेतीची मशागत करावी. याच्यामध्ये शेतकऱ्यांचे फायदा असे आहेत की या पाण्यामुळे शेतकऱ्यांचं कोळपणं आणि जे काही निंदन करायचं असतं ते यावेळेला बऱ्यापैकी वाचणार आहे. कारण या पाण्यामुळे जे काही सगळं काही पिकाव्यतिरिक्त जे काही गवत वगैरे जे काही त्याला आम्ही काय आमच्या शेतकरी भाषेमध्ये म्हणतो आरबुलडाण निघतं, ते सगळं खतम होऊन जाईल. त्याचा पेंडबीट शेतकऱ्याला होईल. आणि बऱ्याचशा गावांमध्ये पाण्याच्या टंचाईचा पण विषय याच्यामुळे संपलेला आहे. अर्थसंकल्प अधिवेशन झालं, आपण एक प्रश्न मांडला, आपण एक मागणी केली शासनाला की बुलढाण्याचं नाव जे आहे जिजाऊनगर करण्यात हवं. याकरिता किती प्रयत्नशील आहात आपण. आता जसं मागे मी अहिल्याबाई होळकरांना महापुरुषाचा दर्जा द्या, संभाजीराव महाराजांना महापुरुषाचा दर्जा द्या आणि महासाहेब जिजाऊंना, तर ते मी एका अधिवेशनात उचललं तर त्याला महापुरुषाचा दर्जा मिळाला आणि अगदी संभाजी महाराजांची जयंती दिल्लीमध्ये देखील साजरी केली गेली. आता ही मागणी देखील माझी जी जिजाऊनगरची ही देखील मी लावून धरणारच आहे. आणि मला खात्री आहे की शासन ही मागणी 100% मागणी करेल, कारण प्रत्येक बुलढाण्यातल्या प्रत्येक धर्माच्या माणसाची ही मानसिकता आहे की याला जिजाऊनगर नाव मिळालं पाहिजे. आणि त्या मजबूतीनं आपण सगळे उभं केलेलं आहे. पर्यटन क्षेत्राकडे कसं बघता.
आता आमचं जिकडे पर्यटन एवढं होणार आहे, आमचं येळगावचं पर्यटन, आमचं पलटकचं पर्यटन, आमचं आता नळगंगाचं पर्यटन, आमच्याकडे खूप लोक आकर्षित होतील. आमच्याकडे रोपवे येणार आहेत, आमच्याकडे पॅराग्लायडिंग येणार आहे, पॅरामोटर येणार आहेत. सगळ्या गोष्टी आता टप्प्याटप्प्याने आमच्याकडे होणार आहेत. त्याच्यामुळे आमच्याकडे पलटक डॅमच्या खाली 83 एकरामध्ये आता पर्यटन करतो आहे आम्ही. त्याच्यामध्ये मानवनिर्मित डॅम आहे, बुलबुलई आहे, गार्डन आहे, रिसॉर्ट आहे, नाना नानी पार्क असेल, धरणातलं बोटिंग आहे, त्याच्यावर रोपवे आहे आणि बाजूला जंगल सफारी आहे. तर ही एक नैसर्गिक कनेक्टिव्हिटी जी आहे जंगल सफारीसह, ही इतर ठिकाणी मला पाहायला मिळणार नाही. आणि बऱ्यापैकी प्राण्यांची संख्या पण त्या वाईल्ड लाईफला आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जी जनता बघत आहे त्यांना काय एक मेसेज आपला राहणार आहे? जनतेला हाच मेसेज आहे की काम करणाऱ्याच्या पाठी आपण उभं राहायला पाहिजे. मला खंत माझ्या विधानसभेची आहे की मी जेवढं काम केलं तेवढं काम महाराष्ट्रातल्या कोणीच केलं नाही, पण तरी मला एकेका मतासाठी झुजावं लागलं. मला कळलं नाही की नेमकं आमचं सुशिक्षित शहर आहे, जिल्ह्याचं ठिकाण आहे, पण तरी या शहराने मला 1700 मतांनी मागे ठेवलं. म्हणजे विकास करणारा आमदार जनतेला नकोय का, हा प्रश्न देखील माझ्या मनामध्ये येतो. आणि म्हणून जनतेने काम करण्याच्या पाठी उभे राहावं ही अपेक्षा मी करेन.